नमस्कार. आज मी काही प्रश्न जे मला कॉमन विचारले जातात त्याच्याबद्दल बोलणार आहे. सर्वात कॉमन प्रश्न मला जो विचारला जातो तो आहे, की सर आम्ही ट्रीटमेंट किंवा फर्टिलिटीची ट्रीटमेंट कधी सुरू करायची? हा प्रश्न दोघांसाठी म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांसाठी वेगळं याचं उत्तर असेल. स्त्रियांचं कसं असतं, की त्यांची जी पाळी यायची जे टाईम असतो तो जवळपास वयाच्या जवळपास 12 वर्षी 13 वर्षी जे सुरू होतं ते 45-50 वर्षापर्यंत चालू असतं. मग त्यामुळे त्या दरम्यानच त्यांना प्रेग्नन्सी चान्सेस जास्त असतात आणि त्या दरम्यान प्रेग्नन्सी रेट जो असतो तो एक वयाच्या आपण सर्वात बेस्ट प्रेग्नन्सी रेट कधी असेल तुम्हाला माहिती आहे? तो आहे वयाच्या 20 ते 25 वर्षामध्ये. सध्या तरी कुणीही त्या वयोगटामध्ये लग्न करत नाही. आपण बघितलं असेल सगळं मॉडर्नायझेशन आणि वेस्टर्नायझेशनमुळे सगळी लोकं आता उशिरा लग्न करतात. 30-35ला लग्न करतात. आधी करिअर करतायत, कॉलेज शिक्षण सगळं करून दॅट इज ओके. पण त्यामुळे प्रेग्नन्सी रेट जो सर्वात बेस्ट असतो तो पिरियड अभ्यासामध्ये निघून जातो, असा विचार करतो आपण. मग आता स्त्रियांनी काय करावं? तर मग जेव्हा पण त्यांनी लग्न करायचं डिसिजन घेतलं, की सर्वात पहिलं एक कन्सल्टेशन डॉक्टरांकडे गायनॅक किंवा कुठल्याही डॉक्टरांकडे करून घ्यायला पाहिजे. एक सोनोग्राफी पोटाची सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे. बघायला की अंडाशयाचं अंडबीजाची क्षमता किती चांगली आहे ते. त्याने आपण ते प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतात. सेकंडली वयोगट विचारला तर बेस्ट वयोगट असेल प्रेग्नन्सी राहण्यासाठी ते असेल जवळपास वयाच्या 25व्या वर्षी ते 35व्या वर्षीपर्यंत. सो दॅट द प्रेग्नन्सी रेट चांगला पण असेल आणि गुड क्वालिटी एग्स बनतील त्यासाठी. तर तो आपल्याला एक लक्षात ठेवण्याची गरज आहे. ठीक आहे. थँक्यू.